नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। अमरावती शहरात मराठा आंदोलन शांततेपूर्वक पडले पार। मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित आंदोलनाला कुठलीही हिंसा न होता मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। मराठा आंदोलनाला प्राप्त झाले यश, हातात भगवा झेंडा घेऊन पाळण्यात आला बंद। मूर्तिजापूर येथे शिवशाही बस व ट्रकचा भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू होऊन 10 प्रवासी झाले गंभीर जखमी। उपचाराकरिता प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात करण्यात आले दाखल। महापारायण समितीच्या वतीने पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या पारायणाला महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शवली उपस्थिती। दर्यापूर तालुक्यात हजारोच्या संख्येने मराठा बांधव उतरले रस्त्यावर। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पार पडला मोर्चा। मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता काढण्यात आला होता मोर्चा। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। मराठा समाजाच्या आरक्षणाला व विविध मागण्यांना घेऊन क्रांती दिवस 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळण्यात आला। या बंद दरम्यान अमरावती शहरात इतवारा बाजारातील दुकाने चालू बंद होताना दिसली। सकल मराठा समाज बांधवांनी भगवा रंगाचा झेंडा हातात घेऊन ठिकठिकाणी मोर्चा काढला। या मोर्चा दरम्यान अमरावती शहर पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त बघायला मिळाला। या बंदोबस्तादरम्यान नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी संपूर्ण शहराला चक्कर मारले, तर दुसरीकडे डीसीपी प्रदीप चव्हाण, शशिकांत सातव, SP रणजित देसाई, गोरडे, डाकोरे हे पूर्णपणे सावध होते। पोलिसांच्या या कडेकोट बंदोबस्तामुळे कुठलीही हिंसा न होऊ देण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना यश प्राप्त झाले आहे। चेंबर ऑफ कॉमर्स व व्यापारी संघटनेद्वारा पाठिंबा मिळाल्यामुळे मार्केट सकाळपासून बंद होते। एवढेच नव्हे तर सिनेमागृह, पेट्रोल पंप, महाविद्यालय, ट्यूशन क्लासेस, महामंडळाच्या बसेस, प्रतिष्ठाने व अन्य दुकाने बंद ठेवण्यात आले। यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन राजकमल चौकात ठिय्या आंदोलन केले। महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला। या बंदादरम्यान शहरातील मोठमोठी हॉटेल, रेस्टॉरंट सोबत चहाच्या टपऱ्या सुद्धा बंद होत्या। डेपो रोडवर असलेले राधे इनला विशाल कापडाने दगडफेकीपासून वाचवण्याकरिता झाकले गेले होते। जिल्ह्यातील तालुका भागात मराठा समाज बांधवांच्या आक्रोशामुळे चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे। परतवाडा, अचलपूर, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड आदी तालुक्यात पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कुठलीही हिंसा न करता शांततापूर्वक मोर्चा काढून बंद पाळण्यात आला। या आंदोलनाने राज्यातील काही जिल्ह्यात हिंसेचे वातावरण निर्माण केले, तर काही जिल्हे शांततापूर्वक बंद ठेवण्यात आले। सकल मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या। हातात भगवा झेंडा घेऊन महाराष्ट्र बंद घोषित केला। या मोर्चा दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त, आपत्कालीन सेवा म्हणून अग्निशामक व रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती। या मोर्चाला मराठी समाज बांधवांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती बघायला मिळाली। या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागोली नागठाण्याजवळ शिवशाही बस व ट्रकचा जोरदार अपघात झाला। या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू होऊन 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। ही दुर्घटना 8 ऑगस्टच्या रात्री 10:30च्या सुमारास घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरवरून 30 प्रवाशांना घेऊन शिवशाही बस क्रमांक MS09 EM 1522 अकोला जात होती। या दरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागोली नागठाण्याजवळ येत असलेल्या ट्रक क्रमांक GK03 BY 1954 ला जाऊन भिडली व जोरदार अपघात झाला। या अपघातात खंडवा रहिवासी गजानन नुत्तुलाल भावसार, दीपाली अहराम, वैशाली चितोरे, राहुल भुयार, रवी पांडे, अमित जेठवानी, सेवक ककवानी, मुन्ना टिकियानी, धर्मू राजपाल हे गंभीर जखमी झाले आहे। या अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून सर्व जखमींना उपचाराकरिता
प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात नेले असून या उपचारादरम्यान ट्रक चालकाचा मृत्यू झाला। या भीषण अपघाताने संपूर्ण मूर्तिजापूर हादरले होते। या अपघाताची माहिती मिळताच आमदार हरीश पिपले हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रुग्णालयात पोहोचले, तर दुसरीकडे अपघातात जखमी झालेल्यांची मदत करण्याकरिता रुग्णालयात उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्यालाच अनुसरून माहूर तालुका सकल मराठा समाजाने तालुका बंदचे आवाहन केले होते। त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दिला। सकाळपासूनच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते स्थानिक कपिलेश्वर धर्मशाळेत जमा झाले। तिथे बंद संदर्भात नियोजन बैठक घेण्यात आली। आंदोलकांनी शहरातील मिरवणूक मार्गाने पदयात्रा काढली, तसेच केरोळी बायपास मार्ग ते माहूर पर्यंत बाईक रॅली सुद्धा काढली होती। आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणी संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली। या बंदमध्ये माहूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला। त्यामध्ये माजी सभापती माधवराव पाटील हडसनीकर, भाजपा तालुका अध्यक्ष देवकुमार पाटील, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष विश्वनाथ कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बंडू भुसारे, शिवसेना तालुका उपप्रमुख विनायक देशमुख, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, भगवानराव जोगदंड, बाबूराव डाकोरे, दिगंबर जगताप, मंगेश जाधव आदींसह तालुक्यातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते। दरम्यान कपिलेश्वर मंदिराच्या प्रांगणात भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय आमले यांनी मराठा समाजाला आरक्षण केवळ भाजप सरकारच देऊ शकते असे ठामपणे सांगून आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला। तर पंचायत समितीचे माजी सभापती वसंत कपाटे यांनीही मनोगत व्यक्त केले आणि आपला पाठिंबा जाहीर केला। आजच्या बंदच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून प्रशासनाने तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली होती। आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते सकाळपासूनच शहरात तळ ठोकून होते। उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लक्ष्मण राग, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर कर्डेवाड, गजानन कुमरे, विष्णू मुटकुळे, सुभाष सिंग धनावत व तालुक्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मराठा समाजाच्या सर्वच आंदोलनात माहूर तालुक्यात अद्याप कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य होय। माहूर येथून आमचे प्रतिनिधी संजय घोगरे यांचा हा वृत्तांत। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिजाइनर साड्या, घाघरा ओढ़नी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। नुकतेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जिल्ह्याची पूर्ण माहिती पूर्ण अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा, त्यांची ओळख संपूर्ण आढावा घेऊन आपल्या कार्यप्रणालीबद्दल निश्चिती करू। पूर्वीचे पोलीस अधीक्षक यांनी उत्कृष्ट कार्य केले। शशिकुमार मीना यांनी एक आदर्श निर्माण केला। त्यांनी उत्कृष्ट कार्यपद्धती ठेवली, त्याच कार्यपद्धतीप्रमाणे चांगले काम करण्याचे भुजबळ यांनी सांगितले। बुलढाणा व गोंदिया जिल्ह्यातील फरकाबद्दल त्यांनी सांगितले की निश्चित फरक आहे। गोंदिया जिल्ह्याचा अर्धा भाग हा नक्षलग्रस्त होता, तेथे लॉ अँड ऑर्डर, गुन्हेगारीवर नियंत्रण, क्राइम इन्व्हेस्टिगेशन आणि बुलढाणा जिल्ह्यात वेगळ्या प्रकारची सेन्सिटिव्हिटी आहे, तसेच वेगळ्या प्रकारचे चॅलेंज समोर आहे, त्याप्रमाणे काम करू। पोलीस दलाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की आपल्या पोलीस दलाचा मोठा फाउंडेशन आहे, तो खरं ह्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अनुभव त्यांच्या कार्यकुशलतेवर अवलंबून आहे, म्हणून कधीही जिल्हा पोलीस दलामध्ये मेन कणा हा पोलीस कर्मचारी आहे। मीना साहेबांनी जी पोलीस प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, माझाही तोच प्रयत्न राहील। जनसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा चांगली कशी राहील व आदर्श कसा राहील याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे।
शासनाची वरिष्ठांची किंवा राज्य पोलीस हेडक्वार्टर्सची ज्या पद्धती कठोर भूमिका आहे, स्वयंस्पष्ट आहे, तीच भूमिका माझी राहील। अवैध धंद्याबद्दल त्यांनी सांगितले की अवैध धंद्याला पाठबळ, त्यांना संरक्षण, प्रोत्साहन, उत्तेजन मिळणार नाही आणि अवैध धंद्याला नेस्तनाबूत करण्याचा आमचा उद्दिष्ट राहील। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता। यामध्ये शेगाव शहरासह खामगाव आणि बुलढाणा शहरात सकाळपासूनच मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते। मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी बुलढाणा जिल्हा बंदला सुरुवात झाली। प्रमुख रस्त्यावर टायर पेटवून शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले होते, तर काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते। या आंदोलनात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। मराठा आरक्षणाच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून जिल्ह्यातील बस सेवा थांबविण्यात आली असल्याचे चित्र दिसत होते। सकाळपासून एकही बस रस्त्यावर धावली नाही। आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते। दरम्यान शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले होते। यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सकाळपासूनच शेगाव शहरासह खामगाव आणि जिल्ह्याच्या मुख्यालय असलेलं बुलढाणा शहरात मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते। संपूर्ण महाराष्ट्रभर 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्याच अनुषंगाने सकल मराठा क्रांती मोर्चा खामगावच्या वतीनं या ठिकाणी खामगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते। या समाजाच्या आवाहनाला शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, प्रतिष्ठित व्यावसायिक तसेच छोटी मोठी प्रतिष्ठाने असलेले शहरातील सर्व समाज बांधव यांनी खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। मराठा समाज क्रांती मोर्चा आरक्षणासह विविध मागणीसाठी संग्रामपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आले होते। आरक्षणासह विविध मागणीसाठी राज्यात आतापर्यंत 58 मोर्चे काढले, परंतु सरकारने जाहीर केलेल्या सवलतीतून काहीच पदरी पडले नाही। शासनाने केवळ समाजाची दिशाभूल करून 2 वर्षापासून लढा देत असताना सरकारने अद्यापही संविधानिक तोडगा काढला नसल्याने सकल मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिल्याने याला मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा देत तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सहभागी झाले होते। संग्रामपूर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या बंदमुळे शाळा, कॉन्व्हेंट, महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असता तसेच एसटी महामंडळ देखील बंद करण्यात आले। यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध व्यक्त केला। सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरुद्ध नारेबाजी करीत एक मराठा लाख मराठा असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असं जयघोष करीत आरक्षणाची मागणी करण्यात आली आणि मराठा समाजाला संविधानिक आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीचा विचार करून ठोस उपाययोजना करावी। मराठा समाजाच्या दयनीय परिस्थितीला दूर करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात व शासकीय नोकरी विषयक मागासलेपणा दूर होऊन समाजाचा आरक्षण ही बाब खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते। तरी सर्व बाबीवर लक्ष केंद्रित करून व उपाययोजना करून मराठा समाजाला न्याय द्या या आंदोलनादरम्यान मागणी करण्यात आली। यावेळी तालुक्यातील मराठा समाजाचे राजकीय नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, मुस्लिम समाज बांधव, बहुजन समाज बांधवांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी लक्षणीय होता।
संपूर्ण महाराष्ट्रात 9 ऑगस्टला मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक दिली असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात आणि ग्रामीण भागात याचा संमिश्र असा प्रतिसाद मिळाला होता। तालुक्यातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व प्रतिष्ठान हे बंद होते, तर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी देण्यात आल्याने परिसरात शांतता आणि शुकशुकाट पसरली होती। तसेच बंद दरम्यान बसेस चांदूर बाजारच्या आगारामध्ये उभ्या असल्याचे चित्र दिसून आले। चांदूर बाजार येथून आमचे प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा वृत्तांत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी राज्यभरात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महिनाभरापासून महाराष्ट्रात सर्वत्र मोर्चे आंदोलन सुरू आहेत। 9 ऑगस्ट रोजी दर्यापुरातही सर्वपक्षीय मराठा कुणबी समाजाच्या वतीने न्याय हक्कांसाठी शहर व ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते। या दरम्यान 9 ऑगस्टला सकाळपासूनच शहरातील विविध चौकात 5 तास ठिय्या आंदोलन करीत आरक्षणाचा आवाज बुलंद करण्यात आला होता। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता या बंदला प्रतिसाद देत शहरातील शाळा, महाविद्यालय, व्यापारी संकुलने, महामंडळाच्या बसेस, खासगी वाहने, पेट्रोल पंप आदी दुकाने बंद होते। तसेच आठवडी बाजारातही शुकशुकाट होती। शहरातील शिवरनाका, कृषी उत्पन्न बाजार समिती, गांधी चौक, बसस्थानक चौक व मूर्तिजापूर अशा एकूण 5 ठिकाणी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले। या मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या मोर्चा दरम्यान पाऊस सुरू झाल्यावरही एकही मराठा जागेवरून हटला नाही। विशेष म्हणजे या मोर्चाला शिवसेना, भाजपा, काँग्रेस व इतर सर्व संघटनांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। मराठ्यांसाठी शिवसेनेच्या वतीने नाश्ता ठेवण्यात आला होता। या मोर्चामध्ये तालुक्यातील हजारो मराठ्यांनी एकत्र येऊन मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पाडला। या मोर्चामध्ये सकल मराठा समाजाचे हजारो मराठा उपस्थित होते। मोर्चामध्ये कुठलीही हिंसक घटना न घडावी म्हणून ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सकल मराठा मोर्चाची सांगता शिवरनाका, अकोट रोड, दर्यापूरवरून करण्यात आली। यावेळी या मोर्चात सर्व पंथाचे लोक सहभागी झाले होते। सुधाकर भारसाकरे, अभिजित देवरे, अभय गावंडे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आरक्षणासह इतर मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने 58 मुकमोर्चानंतर पुकारलेल्या ठोक मोर्चा आंदोलनाची तीव्रता वाढत गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाज रस्त्यावर आला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आपला लढा सुरू ठेवत काही तरुण युवकांनी आत्महत्या करून आपल्या जीवाचे बलिदान देखील दिले। परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप सरकार कोणताच निर्णय देत नसल्यामुळे भाजप सरकारच्या निषेधार्थ देऊळगाव मही सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 8 ऑगस्ट रोजी बुधवारला सकाळी 9:30 वाजता सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढण्यात आली। शहरातील बसस्टॉप चौकातील BHR बँक येथून प्रेतयात्रा 4 जणांच्या खांद्यावर उचलून तिरडी हाती घेऊन दत्त मंदिर चौक, बाजार गल्ली चौक मार्गे सत्तेत असलेल्या सरकारची प्रतिकात्मक पुतळ्याची शहरातून प्रेतयात्रा काढण्यात आली। प्रेतयात्रेदरम्यान घोषणाने संपूर्ण शहर दणादून सोडले होते। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, जाहीर निषेध, भाजप सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणा देऊन प्रेतयात्रा शहरातून काढून हिंदू स्मशानभूमीत नेऊन प्रतिकात्मक पुतळ्याला अग्निडाव देऊन दहन आंदोलन करण्यात आले। यानंतर या प्रेतयात्रेचे सभेत रूपांतर झाले। सकल मराठा समाज बांधवाला मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। ज्या महाराष्ट्र सरकारने मागील 4 वर्षापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी त्या महाराष्ट्राच्या मराठा समाजाला आरक्षणाची जो शब्द दिला होता
की आम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ। ती भूमिका आज 4 वर्षे होऊन सुद्धा त्यांनी या मराठा समाजाला आरक्षणाबाबत दिशाभूल करून या समाजाला खेळवत ठेवलं आणि या मराठा समाजाची मुलं आज त्या ठिकाणी आत्महत्या करतायत। या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 56 मोर्चे सुद्धा शांततेच्या मार्गाने या मराठा समाजाने काढून आणि शांततेचा संदेश संपूर्ण देशाला या जगाला दिला, परंतु या सरकारने या मराठा समाजाची त्या ठिकाणी अवहेलना केली। म्हणून आता या सरकारला स्मशानात नेऊन जाळण्याची वेळ आलेली आहे। ही भावना संपूर्ण या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची झालेली आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही आरक्षण आपण नाही दिल्यामुळे सरकारने या भाजपच्या या ठिकाणी हे सरकार या ठिकाणी लोकांची भावना या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या सरकारला या स्मशानामध्ये आणून या ठिकाणी जाळण्यात या ठिकाणी आलेला आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। बुलढाणा येथून आमचे प्रतिनिधी पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। 9 ऑगस्ट रोजी महापारायण समितीच्या महिला सदस्या शारदा रवानी, वर्षा रवानी, भारती बजाज, उज्ज्वला देशमुख यांनी विद्या पडवळ यांच्या हस्ते गुरुपुष्यामृत मुहूर्तावर जुना कॉटन मार्केट मागील पंचमुखी हनुमान मंदिरात एक दिवसीय पारायण सोहळा आयोजित केला असून या सोहळ्यास अनेक भाविक उपस्थित होते। तर मोठ्या प्रमाणात या पारायण सोहळ्याला महिला भाविकांनी गर्दी केली होती। या पारायणाकरिता महापारायण समितीचे सर्व सदस्य झटत आहेत। त्याचप्रमाणे पारायणकर्त्या भक्तांना पारायणानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे। हा पारायण सोहळा वर्तमानात उद्भवलेली परिस्थिती योग्य तऱ्हेने पार पाडावी व शेतकऱ्यांचे भले व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाच्या सफल आयोजनाकरिता महापारायण समितीचे सर्व सभासद दामोदर झवर, ठाकूरदास राठी, रानेश बजाज, ब्रजेश बजाज व रवानी परिवाराने भरघोस प्रयत्न केले। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। अमरावती शहरात मराठा आंदोलन शांततेपूर्वक पडले पार। मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित आंदोलनाला कुठलीही हिंसा न होता मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। मराठा आंदोलनाला प्राप्त झाले यश, हातात भगवा झेंडा घेऊन पाळण्यात आला बंद। मूर्तिजापूर येथे शिवशाही बस व ट्रकचा भीषण अपघात। अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू होऊन 10 प्रवासी झाले गंभीर जखमी। उपचाराकरिता प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात करण्यात आले दाखल। महापारायण समितीच्या वतीने पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या पारायणाला महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शवली उपस्थिती। दर्यापूर तालुक्यात हजारोच्या संख्येने मराठा बांधव उतरले रस्त्यावर। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पार पडला मोर्चा। मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता काढण्यात आला होता मोर्चा। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।